साहेब, हा काही जादूटोण्याचा तर प्रकार नसेल ना? त्या गुराखीपोराने विचारलं. हट, जादूटोना बिदुटोना वगैरे काही नाहीये, हे सर्व बकवास आहे. सुपरिंटेंडंट बेकेट उत्तरला आणि सार्जंट ओझोकडे बघून तो म्हणाला, तू इथंच थांब. मी पोलीस स्टेशनवर जाऊन पुढल्या कारवाईसाठी आणि ही प्रेत इथून हलवण्यासाठी माणसं पाठवतो. आपल्या जीप मध्ये बसून तो परत निघाला तेव्हा त्याचं विचारचक्र गरगरू लागलं. अगोदरच्या स्त्रिया आणि बालक मिळून 9 जणांचे खून पडले होते, त्यात आता या 4 जणांची भर पडली होती. म्हणजे एकूण बळींची संख्या आता 13 झाली होती. निरपराध आदिवासी स्त्रियांचे आणि निष्पाप बालकांचे इतके निर्गुणपणे बळी कोण घेत होतं आणि का? बळी जाणाऱ्या बायकांची आणि मुलांची फक्त मस्तकच कशी नाहीशी होतात आणि त्यांची शिरविरही धडच मागे कशी उरतात? त्या भयंकर आणि गूढ समस्येवर विचार करता करता सुपरिंटेंडंट बेकेटच्या मनात एक अस्पष्टशी कल्पना आकार घेऊ लागली. तो जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनवर पोहोचला तेव्हा तिथे असलेला दुसरा ड्युटी सार्जंट त्याला सलाम टोकत म्हणाला, गेल्या पाऊण तासामध्ये रेसिडेंट साहेबांचा 8 वेळा फोन येऊन गेलाय चीफ. तुम्ही कुठे गेला आहात, तसंच खुनांच्या तपासाचं काम कुठवर आलं आहे याविषयी ते सारखी चौकशी करत होते. असं, ठीक आहे, असं म्हणून सुपरिंटेंडंट बेकेट आपल्या ऑफिस खोलीत गेला. खुर्चीत बसून त्यानं आपला पाईप काढून त्यात तंबाखू भरली आणि तो पेटवला. मग खुर्चीत मागे रेलून तो सावकाशपणे पाईपचे झुरके घेऊ लागला. त्याचं विचारचक्र पुन्हा गरगरू लागलं. प्लेटो प्रांत हा निरनिराळ्या खनिज संपत्तीनं समृद्ध होता. त्यामुळे साहजिकच या प्रांतामध्ये विपुल खाणी होत्या. जोस गावाच्या आसपासच्या प्रदेशामध्येही बऱ्याच खाणी होत्या. गेल्या 4 दिवसांमध्ये 8 फुलानी स्त्रिया आणि 5 तान्ही मुलं असे एकूण 13 जणांचे बळी गेले. सुपरिंटेंडंट बेकेटच्या मनात येत होतं, मरण पावलेल्यांमध्ये फक्त स्त्रिया आणि मुलांचाच समावेश आहे. मृत स्त्रिया ह्या सगळ्याच फुलानी आदिवासी जमातीच्या आहेत आणि या हत्याकांडामधील सगळ्या घटनांमध्ये मृतांची फक्त धडक काय ती तेवढी शिल्लक राहिली आहेत, शीर विरहित धड. आणि या सगळ्या घटनांमध्ये मृतदेह हे आसपासच्या प्रदेशात असलेल्या कोणत्या ना कोणत्या तरी खाणींच्या परिसरातच आढळलेले आहेत. हे कशाचे लक्षण आहे? आणि गुराख्याच्या त्या पोराला ती प्रेत आढळण्यापूर्वी ढगांच्या गडगटासारखा आवाज ऐकू आला होता. या विचारांपाशी सुपरिंटेंडंट बेकेट एकदम थबकला. आपल्या विचाराची गाडी योग्य दिशेने धावते आहे ही जाणीव त्याला झाली आणि अकस्मात वीज चमकावी तशी एक विलक्षण कल्पना त्याच्या डोक्यात चमकली. त्या कल्पनेसरशी त्यानं आपल्या टेबलावर असलेला टेलिफोन जवळ ओढला आणि त्याचा रिसिव्हर उचलून बुलुरू मधला एक नंबर जोडून देण्यास ऑपरेटरला सांगितलं. ऑपरेटरने तो नंबर फिरवून लाईन जोडून देता सुपरिंटेंडंट बेकेटनं कोणाशी तरी फोनवर बोलणं सुरू केलं. ते संभाषण संपताच तो उठला आणि आपल्या ऑफिस खोलीतून तडकन बाहेर पडला. ड्युटी सार्जंटच्या डेस्क पाशी जात तो त्याला म्हणाला, हे बघ, मी जरा बाहेर जातो आहे. दरम्यान जर रेसिडेंट साहेबांचा फोन आला तर त्यांना तसं सांग. मी कुठे गेलो आहे असं त्यांनी विचारलं तर आपल्याला काही ठाऊक नाही असं त्यांना सांग. पण दुसऱ्या कोणाला जर मी हवा असेल तर मी बुलुरूच्या पलीकडे असलेल्या अलाइड टिन माइन्सच्या डिस्ट्रिक्ट मायनिंग सुपरिंटेंडंटला भेटायला गेलो आहे असं सांग. या सूचना देऊन सुपरिंटेंडंट बेकेट पोलीस स्टेशनातून बाहेर पडला आणि आपल्या जीप मध्ये बसून पुन्हा बुलुरूच्या दिशेने वेगाने निघाला. सुमारे अर्ध्या तासानंतर अलाइड टिन माइन्सच्या एरिया मायनिंग ऑफिसच्या इमारती बाहेर आपली जीप त्यानं उभी केली आणि त्या इमारतीत बेधडकपणे प्रवेश केला. मायनिंग सुपरिंटेंडंटच्या ऑफिस खोलीत घुसून तिथल्या एका खुर्चीवर त्यानं बैठक मारली आणि समोरच्या टेबला मागे बसलेल्या व्यक्तीला रोखठोकपणे सवाल केला. तुमच्या सुरुंगाच्या कोठाराची तू अलीकडे केव्हा तपासणी केली आहेस एलेक? खाणकामाच्या नियमाप्रमाणे अशी तपासणी वरचेवर अगदी नियमितपणे केली जाते. मायनिंग सुपरिंटेंडंट एलेक, जो सुपरिंटेंडंट बेकेटचा दोस्त होता, तो उत्तरला आणि त्याने पुढे विचारलं, आज धूमकेतू सारखा अचानक उगवलास आणि ही चौकशी कशासाठी करतो आहेस बरं? तुमच्या कोठारामधून काही सुरुंग वगैरे हरवण्याचे प्रकार तर अलीकडे घडले नाहीयेत ना? एलेकच्या प्रश्नाला बगल देत सुपरिंटेंडंट बेकेटनं त्याला दुसरा सवाल केला. म्हणजे काही चोऱ्यांचे प्रकार वगैरे?
सुरुंगाच्या कांड्या चोरण्याची प्रकरण अशी काही? छे छे छे, मुळीच नाही. सध्या अशी परिस्थिती आहे की चोर सुरुंगाच्या क्षुल्लक कांड्या चोरत नाहीत, कारण कोलंबाईडची 100 कांड्यांची एक बॅग जर चोरून विकली तर तिचे फक्त $50 मिळतात. अशा परिस्थितीत अर्धा किंवा $1 मिळवण्यासाठी एखाद दुसरी कांडी चोरण्याच्या फंदात ते कशाला पडतील? ॲलेन ठाम स्वरात म्हणाला. त्याचं हे ठाम उत्तर ऐकून सुपरिंटेंडंट बेकेटच्या चेहऱ्यावर निराशा पसरली, पण दुसऱ्या क्षणी नव्यानं सुचलेल्या आणखी एका विचाराने त्याची मुद्रा उजळली. बरं, मला आणखी एक माहिती सांग, तो मायनिंग सुपरिंटेंडंट ॲलेकला म्हणाला. सुरुंग लावून खडक फोडण्याचं काम तुमच्याकरिता हल्ली कोण कोण करत असतं? ॲलेकच्या मुद्रेवर आश्चर्याचे भाव झळकले. अरे, आता जवळजवळ महिना झाला ते काम बंदच आहे, असं तो म्हणाला. काम बंद पडण्यापूर्वी सर्वात शेवटून ते काम कुणी केलं होतं सांगू शकशील? सुपरिंटेंडंट बेकेटने विचारलं. तसं सर्वात शेवटी ते काम दोघा कार्निश मेननी केलं होतं. ते दोघं कझिन जॅक म्हणून ओळखले जातात. या भागात ते दोघे प्रसिद्ध आहेत. कुठं केलं होतं त्यांनी हे काम? नायजेलच्या खाणीमध्ये, अलेक म्हणाला. पण आज ही सगळी चौकशी तू कशासाठी करतो आहेस जॉन? कुठे काही गडबड झाली आहे का? परत भेटेन तेव्हा सांगेन तुला, असं उठत उठत सुपरिंटेंडंट बेकेट म्हणाला. अच्छा, माहितीबद्दल थँक्यू. आणि लांब लांब ढांगा टाकत तो त्या इमारतीतून बाहेर पडला. आपल्या जीप मध्ये बसून ती सुरू करत तो तिथून सुमारे 4 मैलांवर असलेल्या नायजेल विभागाकडे निघाला. काहीच मिनिटांमध्ये तो तिथल्या खाणींच्या प्रदेशात पोहोचला. आसपास थोडी चौकशी करून त्यानं कझिन जॅकचा पत्ता मिळवला आणि आणखी थोड्याच वेळामध्ये त्याची जीप एका टुमदार आणि आटोपशीर अशा एका कॉटेज समोर थांबली. जीप मधून खाली उतरून त्यानं त्या झोपडी वजा कॉटेजचं निरीक्षण केलं. तिच्या आतून संगीताचे मंद सूर येत होते. सुपरिंटेंडंट बेकेटनं मोठ्यानं खाकरल्यासारखा आवाज काढला. त्याबरोबर त्या कॉटेजच्या एका खिडकीतून 2 चेहरे डोकावले. पोलीस एवढा शब्द उच्चारून सुपरिंटेंडंट बेकेट त्या कॉटेजच्या प्रवेशद्वारातून आगंतुकपणे आत शिरला. या साहेब, बसा, आमच्या बरोबर थोडं ड्रिंक घ्या. तिथं असलेला एक वयस्कर आणि ठेंगणा इसम त्याचं स्वागत करत म्हणाला. हो, थोडी जिन आणि लिंबू रस जरूर घ्या. त्याच्या बाजूला असलेला दुसरा बुटकोजी म्हणाला. ते दोघं जुळ्या भावांसारखे दिसत होते. दोघांच्याही अंगकाठीत आणि चेहऱ्यात विलक्षण साम्य होतं. त्यांनी पोशाखही सारखेच केले होते. नो थँक्यू. दिलगिरी प्रदर्शित करत तिथल्या एका खुर्चीवर बसत सुपरिंटेंडंट बेकेट त्यांना म्हणाला. ड्युटीवर असताना मी तसं काही घेत नसतो. आणि मग त्यानं सरळ सरळ मुद्द्यालाच हात घातला. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये तुम्ही इथल्या खाणीमध्ये सुरुंगाने खडक फोडण्याचं काम केलं होतं. ते काम संपल्यानंतर तुम्ही उरलेल्या सुरुंगाच्या कांड्यांचं काय केलं ही माहिती मला हवी आहे. सुरुंगाच्या कांड्या? त्या तर काहीच शिल्लक उरल्या नव्हत्या सर. त्या दोघांपैकी एक जण सावधपणे म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून सुपरिंटेंडंट बेकेटची मुद्रा निराशेनं क्षणभर काळवंडली, पण तरीही चिकाटी न सोडता त्यानं पोलिसी चिवटपणाने विचारलं. नीट आठवा, तुम्ही सुरुंगाच्या सर्वच्या सर्व कांड्या वापरल्या होत्या अशी तुमची अगदी पक्की खात्री आहे का? विचार करून सांगा. तुम्हाला काही त्रास होणार नाही याची मी हवं तर हमी देतो. माझ्यापासून काही दडवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही काही दडवत नाही आहोत, त्या कार्निशमेननं ठामपणे उत्तर दिलं. सुपरिंटेंडंट बेकेटची मुद्रा एकदम व्यग्र झाली. ते पाहून त्या दोघांमधल्या दुसऱ्या बुटकोजीनं आपल्या भावाला हातानं मागे सारलं आणि पुढे होत तो म्हणाला. माझा हा भाऊ तुम्हाला जे सांगतोय ते अगदी खरं आहे सर. हा म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही सर्वच्या सर्व कांड्या वापरल्या ही गोष्ट खरी आहे, पण काहीतरी एकदम आठवावं त्याप्रमाणे मुद्रा करत तो पुढे म्हणाला. पण मला वाटतं आमच्याजवळ फुल्मिनेट ऑफ मर्क्युरी या प्रकारच्या सुरुंगाच्या कांड्याची एक पेटी शिल्लक राहिली होती. सुपरिंटेंडंट बेकेटची मुद्रा एकदमच उजळली. कुठे आहे ती पेटी? त्यानं ताडकन विचारलं. मला आठवते त्याप्रमाणे माझ्या झोपण्याच्या खोलीतल्या कपाटावर ठेवली मी ती बहुतेक, असं बुटकोजी उत्तरला. चला मग आपण प्रत्यक्षात बघून खात्री करून घेऊया, सुपरिंटेंडंट बेकेट त्याला म्हणाला. ते तिघे देखील त्या कॉटेजच्या आतल्या भागात असलेल्या एका खोलीत गेले. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक कपाट होतं.
बाजूला असलेलं उंच स्टूल त्या कपाटासमोर ठेवत तो बुटका इसम त्यावर चढला. कपाटाच्या वरच्या भागात थोडी शोधाशोध केल्यानंतर एक लहान लाकडी पेटी त्यानं बाहेर काढली आणि स्टूलावरून खाली उतरून ती उघडली. ती पेटी साफ रिकामी होती. अरे चा, यात असलेल्या कांड्या कुठं बरं गेल्या? रिकामी पेटी बघून तो बुटका इसम आश्चर्यानं जवळजवळ ओरडलाच. बापरे, त्या सर्वच्या सर्व कुणीतरी पळवलेल्या दिसतायत. त्याचा जुळा भाऊही विस्मयानं ओरडला आणि त्या तिघही एकमेकांकडे टकामका बघत काही क्षण अगदी स्तब्ध उभे राहिले. त्याच वेळी त्या कॉटेजच्या बाहेरच्या रस्त्यावरून कुणीतरी पाय घासत चालत असावं असा पादत्राणांचा होणारा खसर फसर असा आवाज त्यांना ऐकू आला. त्यासाठी त्या तिघांनी त्या खोलीच्या खिडकीमधून बाहेर पाहिलं आणि काही क्षणात गुरांच्या एका लहानशा कळपामागून पायतानांचा आवाज करत जात असलेली एक तरुण फुलाणी स्त्री त्यांना दिसली. खिडकी समोरून ती थोडी पुढे गेली तेव्हा तिची पाठमोरी आकृती आता दिसू लागली. बांध्यानं ती उंचनी सरपात होती. कंबर लचकावत देहाला आकर्षक हेलकावे देत ती चालत असल्यामुळे तिच्या नितंबांची मनोवेधक हालचाल होत होती. तिच्या दोन वेण्या मानेवर रुळत होत्या आणि त्यांच्यामध्ये तांब्या पितळाचे चकाकणारे कसले तरी अलंकार गुंफलेले दिसत होते. तिच्या पाठीवर कापडाच्या झोळीमध्ये एक लहान मूल तिनं बांधलेलं होतं. सुपरिटेंडेंट बेकेट खिडकीच्या जवळ गेला आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लक्षपूर्वक पाहू लागला. तिच्या पाठीवरल्या झोळीतलं मूल बोबड्या बोलांमध्ये आवाज काढत खेळकरपणे तिच्या केसांमध्ये गुंफलेल्या अलंकारांशी खेळत होतं. ओढाओढ करत होतं. चकचकीत नळकांड्यांसारखे ते धातूचे अलंकार एकमेकांवर आपटताच त्यांचा किनकिनाट होत होता आणि ते ऐकून ते मूल हसत होतं, खिदळत होतं. ते दृश्य बघताच सुपरिटेंडेंट एकदम तल्लख झाला आणि अकस्मात वीज कोसळावी तसा त्याच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. त्या पाठोपाठ आलेल्या भयावह विचारासरशी त्यानं मोठ्यानं एक आरोळी टुकली आणि तो कॉटेज बाहेर धावला. जीव खाऊन वेगानं तो त्या फुलाणी तरुणीच्या निकट पोहोचला आणि तिच्या पाठीवरच्या झोळीतलं मूल त्यानं एकदम खसकन ओढून घेतलं. पाठीवरच्या झोळीला झटका बसताच ती फुलाणी स्त्री एकदम गरकन मागे वळली आणि एका पोलीस अधिकाऱ्यानं आपलं मूल झोळीतून हिसकावून घेतलेलं आहे असं बघताच तिनं मोठमोठ्यानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्या गोऱ्या माणसाला बहुधा वेड लागलं असावं आणि त्या आपलं मूल पळवण्याच्या उद्देशाने हिसकावून घेतलं असावं असा समज करून घेऊन आपलं मूल त्याच्याकडून काढून घेण्याकरता मोठ्यानं बोंबाबोंब करत ती त्याच्याशी झोंबाझोंबी करू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या परिसरातले काही आदिवासी फुलाणी स्त्री पुरुष आणि त्यांच्या मागे त्यांची कुत्री मोठ्यानं भुंकत त्या ठिकाणी गोळा झाली आणि तिथे एकत्र हल्लकल्लोळ माजला. एव्हाना कॉटेज मधून बाहेर पडून ते दोघे बुटके कार्निशमेंट ही त्या ठिकाणी धावत येऊन पोहोचले. त्यांच्यापैकी एकाने सुपरिटेंडेंट बेकेटचा दंड धरला आणि त्याला मागे ओढत तो रागानं ओरडला, तुम्हाला काय वेड बीड लागला आहे की काय? देऊन टाका त्या बाईचं मूल तिला. वेड? आणि मला? अगोदर या बाईच्या वेण्यांमध्ये काय आहे ते बघा. सुपरिटेंडेंट बेकेट त्याच्यावर मोठ्याने खेकसला आणि तिच्या डोक्याकडे त्यानं बोट दाखवलं. त्या सरशी त्या दोघा कझिन जॅक्सने तिकडे पाहिलं आणि ते दोघेही भयान थिजलेच. अलंकार म्हणून त्या बाईनं आपल्या केसांच्या बटांमध्ये जी लहान लहान चकचकीत नळकांडी गुंफली होती ती दुसरी तिसरी काही नसून अत्यंत स्फोटक अशा फुलमिनेट ऑफ मर्क्युरी या सुरुंगाच्या कांड्या होत्या. मग क्षणभरही वेळ वाया न दवडता त्या दोघा कार्निशमेननी फुलाणी भाषेतून एकंदर प्रकार काय आहे त्याची त्या बाईला थोडक्यात कल्पना दिली आणि तिची समजूत घालत हळूहळू तिच्या केसांमधील अलंकार कुशलतेनं काढण्यास सुरुवात केली. काही मिनिटांमध्ये 2 इंच लांबीच्या चकचकीत तांब्याच्या आणि पितळेच्या सुमारे डझनभर कांड्या त्यांनी तिच्या केसांमधून अलग करून आपल्या ताब्यात घेतल्या. सगळ्या कांड्या तिच्या मस्तका वेगळ्या झाल्यानंतर सुपरिटेंडेंट बेकेटनं त्या स्त्रीचं मूल तिला परत दिलं. मग त्या दोघा जुळ्या कझिन जॅक्स कडे वळून बघत तो म्हणाला, या कांड्या या बाईला कुठे मिळाल्या हे तिला विचारा. त्यांनी तशी विचारणा केल्यावर खाणीवर काम करणाऱ्या एका मुकादमानं काही पैसे आणि हंडाभर दुधाच्या मोबदल्यात त्या कांड्या आपल्याला विकल्याचं तिनं सांगितलं. त्यांचा चकचकीतपणा आपल्याला खूप आवडला आणि म्हणून त्या आपण आपल्या केसांच्या बटांमध्ये अलंकारांसारख्या गुंफल्या असंही ती म्हणाली. तिचं कथन ऐकून सगळे आश्चर्याने थक्कच होऊन गेले.
आसपासच्या सबंध प्रदेशातल्या फुलानी जमातीला या प्राणघातक धोक्याची माहिती द्यायला तिला सांगा आणि जिथून जिथून या कांड्या मिळतील तिथून तिथून त्या जप्त करून मला आणून द्या, असं सुपरिंटेंडंट बेकेटनं त्या दोघा कार्निशमेनना हुकूम सोडला. हे काम आत्ताच्या आत्ता या क्षणापासून तातडीनं सुरू व्हायला हवं. तसंच ज्या मुकादमानं या स्फोटक कांड्या विकण्याचा उद्योग केलाय त्याला शोधून काढून जोसच्या पोलीस स्टेशनवर त्याला माझ्या समोर हजर करा. चला ताबडतोब आणि कामाला लागा. कपाळावरचा घाम पुसा सुपरिंटेंडंट बेकेट तिथून परत फिरला आणि आपल्या जीपकडे चालू लागला. ज्या गोष्टीचा त्याला संशय आला होता तीच गोष्ट खरी ठरली होती आणि विलक्षण योगायोगानंच त्या साऱ्या शिरविरहित धडामागचं रहस्य अगदी अकल्पितपणे उलगडलं गेलं होतं. जोस गावातल्या पोलीस स्टेशन मध्ये परतून आपल्या ऑफिस खोलीतल्या खुर्चीत सुपरिंटेंडंट बेकेट विसावला. त्याच वेळी त्याच्या टेबलावरचा फोन घणघणू लागला. फोन अर्थातच प्लेटो प्रांताच्या रेसिडेंटचा होता. सुपरिंटेंडंट बेकेटनं त्याला गेले 4 दिवस सुरू असलेल्या फुलानी स्त्रियांच्या हत्या सत्राचं गूढ सोडवण्यात अखेर आपल्याला यश आलं असल्याची आनंद वार्ता सांगितली आणि त्या संबंधीची सगळी हकीकत थोडक्यात सांगून तो म्हणाला, सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असतं सर. इथल्या खाणीच्या प्रदेशात काम करणाऱ्या स्त्री आणि पास्कल नावाच्या दोघा कार्निशमेनच्या घरातून सुरुंगांच्या कांड्या चोरीला गेल्या होत्या. त्या परिसरात काम करणाऱ्या रात्रपाळीच्या रखवालदारानं त्या लंपास केल्या असाव्यात आणि खाणीवर देखरेख करणाऱ्या एखाद्या मुकादमाला स्वस्तात विकल्या असाव्यात असा माझा तर्क आहे. त्या मुकादमानं दुधाच्या आशेनं आणि पैशाच्या लोभानं त्या कांड्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या फुलानी गवळणींना गुपचूप विकल्या असल्या पाहिजेत. त्या कांड्यांवरील आकर्षक चकचकीत धातूच्या आवरणामुळे फुलानी स्त्रियांनी अलंकार म्हणून त्या आपल्या वेण्यांच्या बटांमध्ये अडकवलेल्या असाव्यात आणि या स्त्रिया आपली तहान मुलं आपल्या पाठीवर कापडी जोळीमध्ये घेऊन फिरत असतात. ती अजाण मुलं आपल्या आईच्या वेण्यांमध्ये किणकिणणाऱ्या कांड्याशी खेळली असतील. त्यांच्याशी खेळता खेळता अजाणता त्यांच्यातील एखादी कांडी आपल्या तोंडात घेऊन त्यांनी चावली सगळली असेल आणि त्याची परिणिती भयंकर स्फोटामध्ये होऊन त्यात ती दुर्दैवी माया लेकरं ठार झाली असली पाहिजेत. तर स्वप्नात देखील ज्याची कल्पना करता येणार नाही असं आहे हे शिरविरहित धडांच्या गूढ प्रकरणाचं रहस्य. हा खुलासा ऐकून रेसिडेंटची मतीच गुंग होऊन गेली. गुन्ह्याची उकल झाल्याबद्दल त्यानं सुपरिंटेंडंट बेकेटचं अभिनंदन केलं. सुपरिंटेंडंट जॉन बेकेटनं सुरुंगांची स्फोटक कांडी चोरून विकणाऱ्या त्या खान मुकादमाला लवकरच अटक केली. त्याच्यावर खटला भरण्यात आला. 8 आदिवासी फुलानी स्त्रिया आणि 5 निष्पाप बालक यांच्या निर्गुण हत्येस कारणीभूत ठरल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात आली. त्या दोघा जुळ्या कार्निशमेननी सुरुंगांच्या स्फोटक कांड्या आपल्या घरामध्ये निष्काळजीपणे ठेवल्या होत्या. त्याबद्दल कोर्टाने त्यांची चांगली कान उघडणी केली, पण त्यांच्यामुळे त्या केसची उकल झाली होती. म्हणूनच सुपरिंटेंडंट बेकेटच्या विनंतीवरून त्यांना कडक समज देऊन सोडण्यात आलं होतं. विलक्षण गूढ अशा एका गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यामुळे पोलीस सुपरिंटेंडंट जॉन बेकेट निश्चिंत झाला आणि शिरविरहित धडांच्या त्या रहस्यमय प्रकरणावर अखेर कायमचा पडदा पडला. धन्यवाद.